या 5 कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात सोयाबीनच्या दरामध्ये होणार मोठी उलथापालथ। तर येत्या 2 दिवसात ऑगस्ट महिना हा सुरू होते आणि यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे। सध्याची सोयाबीन बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लातूर बाजार समिती असेल, निलंगा असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, चिखली असेल, मेहकर असेल, अशा सर्वच बाजार समित्यांमध्ये टॉप क्वालिटीच्या सोयाबीनला जवळपास 7,500 रुपयापर्यंत दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीत 2026मध्ये भारतामध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र जर का पाहिलं तर राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल, याशिवाय आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये देखील सोयाबीनची जी लागवड आहे ती आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली आहे। सोयाबीनचं लागवड क्षेत्र यावर्षी वाढलं आहे। तर अमेरिका आणि ब्राझीलच्या सोयाबीनच्या उत्पादनावरती बाजारभाव हे त्या ठिकाणी येत्या काळामध्ये अवलंबून राहतील। याशिवाय सोयाबीनची सध्या भारतामध्ये होणारी आयात असेल, सोया मिल्सकडून सोयाबीनला पुन्हा एकदा वाढती मागणी असेल, शिवाय पोल्ट्री उद्योजकांकडून देखील सोयाबीनची मागणी ही आता सतत वाढत चाललेली आहे आणि यात सर्वच पार्श्वभूमीवरती सोयाबीनचे दर हे ऑगस्ट महिन्यामध्ये उच्चांकी पातळी गाठणार की बाजारभाव कोसळणार याविषयीच महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार होतो। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल, सोयाबीनची निर्यात असेल, सोयाबीनची आवक आणि सोया तेलाचे जे बाजारभाव असतील, या सर्व गोष्टींवरती दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या आपण जर का राज्यामधील आणि देशामधील एकूण लागवड क्षेत्र जर का पाहिलं तर सध्याची आकडेवारी सुमारे 1,30,00,000 हेक्टर जे काय क्षेत्र आहे ते सोयाबीनच्या लागवडीखाली आहे। ऑगस्ट महिन्यातील जी काही आवक आहे ही अत्यंत मर्यादित आणि सोयाबीनच्या आवकेसाठी हा लीन पिरियड त्या ठिकाणी मानला जातो। यावर्षी देशात आणि विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मान्सूनच्या सुरुवातीला सोयाबीनची लागवड तब्बल 130,00,000 हेक्टरच्या आसपास त्या ठिकाणी झाली आहे। ऑगस्ट महिन्यात नवीन पीक बाजारात यायला अजून 1.5 ते 2 महिने तरी बाकी आहे आणि यामुळं जुन्या सोयाबीनची आवक कमी आहे ही बाजारासाठी अतिशय सकारात्मक गोष्ट त्या ठिकाणी आता सांगितली जाते। दुसरीकडे आता शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड्स म्हणजे CBOTच्या जे काय बाजारभाव आहेत ते आता 11.50 ते 12 प्रतिबुशेलच्या आसपास त्या ठिकाणी घसरत आहे आणि या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझीलने यावर्षी तब्बल 115 दशलक्ष टनापेक्षा जास्त सोयाबीनची निर्यात करण्याचा विक्रम त्या ठिकाणी रचला आहे। जागतिक बाजारात सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठा दबाव त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे। जगातील मंदावलेले बाजारभाव, भारताची मोठी बाजारपेठ आणि याचमुळं तेजी येण्यापासून त्या ठिकाणी आता सध्याला हे सर्व गोष्टी रोखत आहे। सध्या सोयाबीन तेलाची जी काय आयात आहे ती त्या ठिकाणी होत आहे। जागतिक बाजारात स्वस्त तेलापेक्षा हे त्या ठिकाणी उपलब्ध होत असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळते, ज्यामुळे प्रोसेसिंग मिल मालकांना सोयाबीनचे भाव वाढवून घेणं त्या ठिकाणी परवडत नाही आहे। भारतीय सोयाबीनची निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 18 ते 20 लाख टनांच्या आसपास रेंगाळली आहे। ब्राझील आणि अर्जेंटिना अत्यंत स्वस्त दरामध्ये सोयाबीन देत असल्यानं भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे आणि सोयाबीनला मागणी असताना देखील भारतीय प्रोसेसरची खरेदी त्या ठिकाणी मंदावली गेली आहे। एकंदरीतच या सर्वच ज्या काही गोष्टी आहेत त्या आता अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी बाजारभावासाठी मानल्या जातात। त्यामध्ये यावर्षी जी काही सोयाबीनची MSP आहे, आधारभूत किंमत आहे, ती देखील त्या ठिकाणी वाढवली गेली आहे आणि याच गणितानुसार ऑगस्ट महिन्यात बाजारात जुन्या सोयाबीनची जी काही टंचाई ते निर्माण झाली आंतरराष्ट्रीय मंदी आणि खाद्यतेलाच्या आयातीमुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये एकदम मोठी त्या ठिकाणी तेजी येण्याची सध्या तरी शक्यता नाही आणि ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे जे काय दर आहे ते जवळपास 7,000 ते 8,000च्या दरम्यान त्या ठिकाणी राहू शकतात असा अंदाज त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीनचा जुना साठा पडून असेल तर त्या ठिकाणी 8,000 किंवा 8,500 रुपये बाजारभाव होण्याची वाट न बघता ऑगस्ट महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जर का बाजारात जो काय माल तुम्ही जर आणला आणि टप्प्याटप्प्यानं विक्री जर का केली तर तुम्हाला तुमचा नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो। तुम्हाला काय वाटतं, ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी 8,000 रुपये पार होतील का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। शेती आणि बाजाराच्या अचूक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।